ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, ज्ञानेश्वरी का वाचावी? ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त पोथी नव्हे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचे निरूपण, जीवनाची सर्व अंगे जिवंतपणे जगणारा गोपाल, दही दूध माखन चोरणारा कन्हैया, कंसासारख्या पाप्याला संपवणारा चिरतरुण श्रीकृष्ण, त्याचे ते विचार. आणि सांगितली ती कोणाला? तर जिंकण्याची पात्रता अंगी बाळगणाऱ्या तरुण अर्जुनाला. हे तर तरुणांचेच पुस्तक. हे म्हणजे एक मॅनेजमेंटचे पुस्तकच समजा. लाईफची मॅनेजमेंट, जीवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरी सांगते. 13व्या अध्यायातील ही ओवी बघा. जरी खोल जमिनीत मुळांना पाणी सापडत असती, मग पाने फुले बहरत बाहेर अर्जुना. कुंभाचे टवटवीतपण सांगे भूमीचे सुपीकपण, तैसे ज्ञानाचे आचरणाहून आकडे ज्ञान. माऊली किती सुंदर शब्दात हे सांगतात. तुमचे आयुष्य बाहेरून जर सुंदर दिसायचे असेल तर त्यासाठी जमीन आणि पाणी म्हणजे ज्ञान, ते ज्ञान स्पष्ट असले पाहिजे, तरच बाहेर त्याचा आविष्कार होईल. ज्ञानेश्वरी केवळ वाचण्यासाठी नाही, शोषणासाठी आहे, रिझवण्यासाठी आहे, पचवण्यासाठी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, समजा, पचवा आणि मग आपल्या जीवनातल्या अवघड प्रश्नांना सामोरे जा. बघा, बरेचसे प्रश्न हे चुटकीसरसे संपून जातील. ई साहित्य प्रतिष्ठानचे ई ज्ञानेश्वरी अभियान सुरू झाल्यापासून अनेक तरुण मंडळी नेटवर ज्ञानेश्वरी वाचतात. दिवसाला 3,000 ते 4,000 नवीन वाचक ज्ञानेश्वरीचे अध्याय वाचतात. संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही जीवनाशी फटकून वागण्याचा सल्ला नाही, कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उद्देश देखील नाही. उलट जीवनाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी ज्ञानेश्वरीतील असंख्य दाखले देता येतील. माऊली म्हणतात, इंद्रियां कोंडी, भोगासी ना सोडी, अभिमान ना सोडी स्वजातीचा, कुलधर्म ते आचरून, विधिनिषेध ते पाळून, सर्व सुखे भोगून मुक्ती आहे. ज्ञानेश्वरी हे जीवन कसे जगावे याचा दाखला आहे. म्हणजेच लाईफ मॅनेजमेंटचे हे पुस्तक आहे. ते आपण वाचायलाच हवं, ते आचरणात आणायलाच हवं, त्याचा आनंद आपण घ्यायलाच हवा. ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या, अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोजाखाली दबलेल्या तरुणांना, जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणाऱ्या तरुणांनी ज्ञानेश्वरी ही वाचायलाच हवी. वर्तमानपत्रात आत्महत्येच्या बातम्या वाचल्या की हे अधिकच जाणवते. आयुष्य म्हणजे सरळ रेषा नव्हे. ECGवर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं असं डॉक्टर म्हणतात. ज्याच्या आयुष्यात चढ उतार आले नाही तो तसाही जगला म्हणताच येणार नाही. या कठीण काळाला लिमिटही नसते. सिनेमाच्या 2.5 तासासारखं याला टाईम लिमिट नाही. शेवटी हिरो जिंकणारच याची खात्री देखील नाही. किंबहुना जिंकणे आणि हरणं असं काहीच नसतं. असतं फक्त लढणं अर्जुनासारखं, कधी शत्रूशी, कधी अपत्यांशी, कधी स्वतःशीही सुद्धा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.